यासाठी अशा प्रकारच्या प्रतिक्रिया फार वेदना ह्या सर्वांना झालेल्या आहेत। एका नेतृत्वाला आज देश मुकलेला आहे आणि त्यांना श्रद्धांजली सर्वच जण वाहतेत। मी सुद्धा आमच्या सर्वांच्या वतीनं आदरांजली त्यांना वाहतो। तर अर्थतज्ञ म्हणून त्यांची जागतिक ख्याती होतीच, मात्र राजकारणात आल्यानंतर 10 वर्षांमध्ये त्यांच्यावर वेगवेगळे आरोप झाले, मात्र त्यांनी या सगळ्याला उत्तर देणं खरं तर टाळलं। काय स्वभावाची वैशिष्ट्य? नाही, त्यामध्ये एक ते अर्थतज्ञ होते, रिझर्व्ह बँक असेल किंवा त्यावेळेला अर्थमंत्री म्हणून असेल नरसिंहरावजीच्या ह्याच्यामध्ये, आणि त्याच्यानंतरही सातत्यानं पंतप्रधान असताना सुद्धा आर्थिक दुराजी त्यांनी सावरण्याचं काम केलं। तर त्यावरून त्यांना कुठे असा कुठल्या अडचणीमध्ये ते कधी सापडले तसं मला नाही आठवत। आणि त्यांचा स्वभावच असा होता की सगळ्यांशी अत्यंत चांगले सलोख्याचे संबंध होते। परंतु त्यांनी काँग्रेस पक्षाला एक नेतृत्व तर दिलंच, परंतु त्याचबरोबर या देशाचा गाडासुद्धा त्यांनी रुळावर आणला, सुरळीत केला। म्हणून अशा नेतृत्वाला देश मुकलेला आहे। फार प्रचंड अशा प्रकारची हानी पक्षाची, काँग्रेस पक्षाची झालेलीच आहेत आमची, परंतु संपूर्ण देशाची सुद्धा हानी झाली आहे। जागतिक स्तरावरचं एक नेतृत्व, आर्थिक ज्यांना संपूर्णपणे जाण आहे आणि भारतासारख्या देशाला, वाढव्य अशा देशाला आर्थिक परिस्थिती सावरण्या